बखर त्रैभाषिक फतव्याच्या विरोधातील राजोद्धवांचा एकत्रित गजर. संवत 2025 शके 1947 आषाढ शुद्ध अष्टमीच्या दिवशी महाराष्ट्र देशी एक नवा घोष उठला. 1401 वर्षांनंतरही भाषा हीच अस्मितेची रणध्वज ठरली. त्या रणध्वजाचा ध्वजवही झळकाविला तो राजाधिराज राजसाहेब ठाकरे यांनी, आणि त्या ध्वजास नतमस्तक होऊन साथ दिली त्यांच्या चुलत बंधू श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांनी. महाराष्ट्र राज्यानं एक नवा फतवा काढला होता की प्रथम ते 5वीत मराठी आणि इंग्रजीच्या शाळांत हिंदी भाषा तिसऱ्या भाषेस बंधनकारक केली जाईल. हा फतवा जरी शासकांचा असला तरी जनतेच्या हृदयाशी सुसंगत नव्हता, कारण मराठी माणसाच्या जिभेवर हिंदी थोपविणे हे स्वाभिमानास धक्का देणारे वाटले. ही वार्ता जेव्हा राजेसाहेबांच्या दरबारी आली तेव्हा त्यांनी आपल्या मातृभाषेसाठी रणसंग्राम पुकारण्याचा निर्णय घेतला. राजांनी सिंहगर्जना केली की आम्ही या त्रैभाषिक फरमानाविरुद्ध जनआंदोलन उभारू, आणि तो दिवस ठरविला पंचमी दिनांक 5 जुलै, स्थळ गिरगाव चौपाटी. राजसाहेब म्हणाले, हा आमचा जनगर्जना मार्च कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय असेल. जो येईल तो मराठीचा, जो राहील तो विस्मरणात. आंदोलनाचा शंख निनाद झाल्यावर शिवसेना उर्फ ठाकरे वडिलांच्या उत्तराधिकारी श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांनीही आपली साथ जाहीर केली. त्यांनी म्हटलं, हिंदी भाषा अनिवार्य करणं हे केवळ भाषेचं नव्हे तर अस्मितेचं दमन आहे. राज यांचे आंदोलन हे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचं आंदोलन आहे आणि आम्ही त्यास संपूर्ण साथ देऊ. त्या दिवशी गिरगाव चौपाटीवर कोण कोण हजर राहील आणि कोण अनुपस्थित याची जंत्री खुद्द राजे स्वतः तयार करतील, असे त्यांनी उद्घोषिले. शिवसेनेचे आणि मनसेचे हे जुने वैर बाजूला ठेवून मराठी माऊलीच्या रक्षणार्थ ठाकरे बंधू एकत्र आले. महाराष्ट्राच्या नव्या बखरीत हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदविला गेला की जेव्हा भाषा बनली रणसंग्रामाची कारणी आणि ठाकरे बंधू बनले मराठीच्या रक्षणार्थ एकत्र रणरंगलेले सेनानी. इति बखर समाप्त. बखर त्रैभाषिक फतव्याचा माघार व मराठी अस्मितेचा विजय. संवत्सर 2025 आषाढ शुद्ध नवमीच्या संध्याकाळी महाराष्ट्र देशी नवा फरमान निघाला, जिथे भाषेवरून उठलेले वादळ आता माघारी फिरले. दिल्लीची छाया असलेली त्रैभाषिक नीती अखेर महाराष्ट्रात निष्फळ ठरली. ज्याप्रमाणे शिवप्रतापानंतर अफजल खानाचे धोरण मोडले गेले, तद्वतच मराठीच्या मनी जागृत झालेल्या अस्मितेपुढे हे फतवे झुकले. राजे देवेंद्रराव फडणवीस आणि त्यांच्या दोघा उपराजांनी राजधानीत योजलेल्या पत्रकार दरबारात हाच घोष केला की 16 आणि 17 एप्रिल रोजी जाहीर केलेले त्रैभाषिक आदेश आता रद्द करण्यात येत आहेत. गुंतागुंतीची गोष्ट अशी की याच फडणवीस राजांच्या राजवटीत हिंदी भाषेस बंधनकारक करण्याचा फतवा निघाला होता. इयत्ता 1 ते 5वीतील बालविद्यार्थ्यांवर हिंदीचे शिक्षण लादले जाणार होते. हे ऐकूनच प्रजाजन संतप्त झाले. मराठीच्या अस्तित्वासाठी अनेकांनी रणशिंग फुंकले. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे या रणाचे अग्रदूत बनले. राजेंनी गिरगाव चौपाटीसून जनआंदोलनाची हाक दिली होती. उद्धव ठाकरे यांनीही ती हाक ऐकून सोबत दिली होती. 5 जुलैचा रात्रोची रॅली ठरलेली होती, पण ती आता निरस्त करण्यात आली, कारण हिंदी थोपण्याचा डाव निष्फळ ठरला आहे, असं जाहीरपणे ठाकरे बंधूंनी म्हटलं. मात्र राजसभा फडणवीस यांनी यास वेगळेच रूप देण्याचा यत्न केला. त्यांनी जाहीर केले की उद्धवराजांच्या कारकिर्दीतच डॉ. माशेलकर यांच्या समितीच्या शिफारशींवर आधारित त्रैभाषिक नीतीचा बीज रोवला गेला होता. तसेच आता शिक्षाविद नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीची रचना झाली असून तिच्या शिफारशीवरच हिंदीचा निर्णय घेतला जाईल, असंही फडणवीस म्हणाले. या सर्व वादळात ठळक ठरले ते म्हणजे जनतेच्या दबावापुढे सरकार झुकले आणि भाषेचा मुद्दा फक्त राजकीय नव्हता तर तो जनतेच्या आत्म्याचा होता, हे अधोरेखित झाले. आता मान्सून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा फतवा मागे घेण्यात आल्यामुळे राजकारणातील वणवा काही काळ शमला. परंतु बखरकार म्हणेल, ज्याच्या रक्षणार्थ छत्रपती उभे राहिले त्या मराठी भाषेस पुन्हा अपमान सहन करावा लागू नये हीच साऱ्यांनी आठवण ठेवावी.